भक्ती ज्ञान वैराग्यांच्या समोर मी वेद वेदांत गीतेचा पाठ केला आणि त्यानं काय झालं, तुमच्या भागवतानं काय होणार आहे? भागवताला उगीच काहीतरी समजू नका हो, हे उगीच काहीतरी नाही, हे तर जीवाच्या उद्धाराचं साधन आहे, ही सामग्री आहे भगवंतापर्यंत जाण्याची, हे साधन आहे भगवंतापर्यंत जाण्याचं। उगाच आपल्या मनानं शहाजूकपणा करून काहीतरी निर्णय देण्यात काय अर्थ असतो? जरा बारकाईने तपासून पाहिलं पाहिजे काय आहे त्याच्यात आणि मग निर्णय दिला पाहिजे, महत्वाचा विचार आहे। म्हणून नारदांची तर झापडच गेली डोळ्यावरची, अरे फक्त भागवताचा निरोप मिळाला तरी एवढे मस्त झाले, नाचायलाच लागले श्रीकृष्ण गोविंद म्हणत। मग भागवत ऐकल्यावर काय होईल मला सांगा नाही, भागवत ऐकल्यावर काय काय होतं? कालचे दोन मुद्दे आपण पाहिले ना, तिथं थांबलो आपण। के विशुद्धांती वदंतु मह्यम सप्ताह यज्ञेन कथामयेन कृपावधीर्लोक हितम विचार्य प्रकाशकात कोपी नवीन मार्ग। सांगा या भागवताच्या श्रवणानं कोणाकोणाचा उद्धार होतो? मग सांगितलं, ये मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचाररता विमार्ग गहा क्रोधाग्नी दग्धा कुटिलश्य कामीन सप्ताह यज्ञेन कलो पुनंदिते। जी माणसं जन्मभर पापच करणारी आहेत, पाप करण्यामध्ये रत आहेत। लोक पाप का करतात हो? तुम्ही ऐकतात ना सर्वजण, त्यांना पाप पाप वाटतच नाही, त्यांना पापाची भीती वाटत नाही। आमचे भाऊ म्हणायचे, आज जरी पापाची भीती वाटत नसली तरी मुंडक्यावर बसून भोगायला येतं, भोगल्याशिवाय राहतच नाही। महत्वाची गोष्ट आहे, आज फार चांगलं असेल देवाच्या दयेने, चांगलं शरीर मिळालं असेल, चांगलं रूप मिळालं असेल, नाक डोळे, चांगली संपत्ती वैभव मिळालं असेल, पण हे आजचं नाही, हे आज तुम्ही त्यांनी तयार केलं नाही, तुम्ही गत जन्मात त्यांनी पुण्य केलेलं आहे, त्या पुण्याचं हे फल आहे। केले कर्म झाले आणि तेच भोगा आले, ते भोगायला आले पुण्य सुद्धा। लोक म्हणतात पाप नाही पुण्य नाही, जगात हा तुमचा सगळा बावळटपणा आहे। अरे पाप पुण्य मान्य करू नका, नाही केलं तरी चालेल, पण पाप पुण्याचा परिणाम मात्र तुम्हाला मान्य करावा लागेल। पापाचा परिणाम आहे दुःख आणि पुण्याचा परिणाम आहे सुख। पाप आणि पुण्य जरी दिसत नसलं तरी सुख दुःख तर अनुभवाला येतात ना। एकाच्या आईच्या घरी त्यांनी 2 मुलं जन्माला आली, जुळे मुलं जन्माला आले, आणि एक मोठा करोडपती झाला आणि दुसरा रोडपतीच राहिला। एकाच्या आईच्या पोटातून जन्माला आले 1 करोडपती आणि दुसरा रोडपती। का? संस्कार करणारी आई त्याच शाळेत शिक्षण झालं, सगळं काही त्यांनी दोघांचं सारखं झालं, लग्न कार्य बरोबर झालं, हा एवढा सामान्य राहिला, तो एवढा श्रीमंत झाला। का? त्याच्या कपाळावरच आहे ते, त्याला प्रारब्ध म्हणतात। आज असं प्रारब्ध सांगायला लागलं की सुशिक्षित लोक म्हणतात हा तुमचा बुरसटपणा आहे, हे प्रारब्ध वगैरे तुम्ही जे सांगता हा सगळा खुळचटपणा बावळटपणा, वेड्या भोगायला काय येतोय ते बघ ना, तू काय भोगतोयस ते बघ ना, तुला केवढा त्रास आहे, केवढ्या वेदना आहेत, या तू केलेल्या पापाच्याच वेदना आहेत। सरळ गोष्ट आहे, पुण्य त्याने सुख प्राप्त करून देतं आणि पाप दुःख प्राप्त करून देतं। आपल्या जीवनामध्ये पाप पुण्य जरी दिसत नसलं तरी सुख दुःख दिसतात ना, ते आपण भोगतोच आहोत। म्हणून पाप करणारा मनुष्य त्यांनी जर असेल तर त्याला सावध झालं पाहिजे। उगा वाल्याच्या गोष्टी ऐकत बसायच्या नाही, त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखंच आहे। म्हणतात ते वाल्या पळणे नारदांना अडवलं, मग त्यांनी सांगितलं जा घरी जाऊन विचार, एवढ्या लोकांची मुंडकी मोडतोस, घरचे लोक तुझ्या पापात सहभागी आहेत का? कोणीच तयार झालं नाही हो। त्यावेळेला एकच वाल्या होता, तुम्ही ऐकतात ना पण सर्व, त्यावेळेला एकच वाल्या होता। आता वाल्यांची संख्या फार जास्त झालेली आहे। आताच्या वाल्याने सुद्धा घरी जाऊन विचारावं, मी 2 नंबर 5 नंबर करतोय, लोकांची मुंडके मोडून तुमचं पोट भरतोय, मी पाप करतोय, पण सांगा माझ्या पापात तुम्ही सहभागी होणार आहात का? आणि जर ते नाही म्हटले तर वाल्यानं सावध व्हावं, बिनधास्त, काही कोणाकरिता करायची गरज नाही, ज्याचं त्याचं कपाळ आहेच ना ज्याच्या त्याच्या बरोबर। महत्वाची गोष्ट सांगते, बऱ्याच वेळेला खरं बोललं की राग येतो, सख्या आईला सुद्धा येतो, इतरांना येईल याच्यात काय न बोलायचं। महत्वाची गोष्ट आहे, महत्वाचा मुद्दा आहे पाप। भक्ती बाबांचं कीर्तन ऐकलं आम्ही आमच्या गडावर, आणि त्यांनी सांगितलं माणसाने भित्र असलं पाहिजे, म्हणून भ्यावं कशाला? वाघाला म्हणजे अजिबात नाही, मग आणखी कोणाला शत्रूला म्हणे अजिबात नाही, मग मरणाला म्हणे मरणाला सुद्धा नाही।
मग भ्यायचं कशाला? ते म्हणले पापाला भिवून राहा. पाप घातक आहे, भोगायला येईल, त्रास देईल, दुःखाचं मूळ आहे पाप, म्हणून पाप करू नये. काय आहे पाप? पाप म्हणजे दुसऱ्याला दुःख देणं, याचं नाव आहे पाप. पापाची व्याख्या उगाच कशी तरी करत बसण्यापेक्षा पाप कशाला म्हणतात हे बारकाईने साधू संतांनी त्याची व्याख्या सांगितली. पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा. पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा. पुण्याची व्याख्या संतांनी सांगितली. उगाच काहीतरी पाप पुण्याला बुरसटपणा समजू नका. अरे तर मानवता शिकवण्याचं काम चालू आहे. माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे. दुसऱ्याला दुःख देणं याचं नाव आहे पाप, आणि दुसऱ्यावर उपकार करणं याचं नाव आहे पुण्य. याशी नाही जोडा, याला दुसरा जोडा ना. याच्यासारखं दुसरं त्यांनी अर्थ लावताच यायचा, हाच अर्थ लावला पाहिजे. पाप आणि पुण्य हेच आहे. पण काय घ्यायचंय या बोलण्याला उगीच वातावरणात विरघळून देऊ नका. पाप पुण्य अशा अंगाने समजावून घ्या आणि मनाला समजून सांगा, रे दुसऱ्याला दुःख देणं याचं नाव आहे पाप, आणि दुसऱ्याला सुखी करणं, दुसऱ्याला उपकार करणं याचं नाव आहे पुण्य. पण फार पुण्य करा, फार पुण्य करा असं जर कोणी म्हणत असेल तर दुसऱ्याला उपकार करा, दुसऱ्याला प्रेम द्या, दुसऱ्याला सुखी करा, दुसऱ्याला समाधानी करा, याचं नाव आहे पुण्य. आणि पापच होऊ नये असं वाटत असेल तर सावधान राहा आणि आपल्या हाताने कधीच कोणाला दुःख होईल असं वागू नका. एवढं जरी वागता आलं तरी मनुष्य त्यांनी फार समाधानी होईल माणूस. म्हणून हे मानवा पाप कृतस्तु सर्वदा. जी माणसं सारखी पापच करतात, सदा दुराचार रतात, विमार्ग वेदबाह्य आचरण करतायत, विमार्गगामी आहेत, निषिद्ध कर्म करण्यामध्ये तत्पर आहेत, कुटील स्वभावाचे आहेत, कामी स्वभावाचे आहेत, वाईट प्रवृत्तीचे आहेत. अशी माणसं जरी कथेच्या या मंडपात येऊन बसली तरी कथा 7 दिवसाच्या श्रवणानं त्याचा उद्धार करून टाकते. श्लोकच सांगितला, हे मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गः क्रोधान्विता कुटिलश्च कामिन सप्ताह यज्ञेन कलो पुनंदिते. एक कथा सुद्धा जीवाचा उद्धार करू शकते. पण काही लोक अनेक कथा ऐकतात, 200-400 कथा ऐकल्या, पण उद्धार काही झाला नाही. का नाही झाला माहितीये? त्याच्यात कथेचा दोष नाही, पण कथा सांगणाऱ्याचा दोष नाही, मग ग्रहण करणाऱ्याचा दोष आहे. त्यानं कसं ग्रहण केलं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थिता. श्रवणाच्या भेदानं फलात भेद झाला. तुम्ही ऐकलं कसं आणि ग्रहण केलं कसं आणि बांधलं कसं हे जास्त महत्वाचं. काय फक्त डायरेक्ट लिहून घ्यायलाय का 25 कथा ऐकल्या? ऐकल्या 25, पण मग त्याच्यातून पाप पुण्य कळून किती पाप पुण्यावर तुम्ही आरूढ झालात, पापाला किती टाकलं, पुण्य किती ग्रहण केलं, हे पण महत्वाचंच आहे ना. तुम्हाला सत्य असत्याचा निवाडा करता आला का? धर्माधर्म तुम्हाला कळाले का? हे जास्त महत्वाचं आहे. पण जो 7 दिवस कथा श्रवण करेल त्याला या सगळ्या गोष्टी आपोआप आत्मसात होतील. पण या संदर्भात एक कथा सांगतो म्हटले. काल या मुद्द्यावर आपण आलो होतो. म्हटले आता ते कीर्तयिष्याम इतिहासम पुरातनम. एक पुरातन असणारा इतिहास सांगतो. यस्य श्रवण मात्रेण पापहानी प्रजायते. त्याच्या श्रवणानंच पाप निवृत्त होता असा एक इतिहास आहे. काय इतिहास आहे? आपल्या दक्षिण प्रांतामध्ये तुंगभद्रा नावाची नदी आहे. त्या तुंगभद्रा नदीच्या तटावर एक उत्तम नावाचं नगर आहे.
या उत्तम नगरामध्ये एक ब्राह्मण राहतो, त्याचं नाव आहे आत्मदेव. तो अतिशय विद्वान आहे, पंडित आहे, श्रोत स्मार्त कर्म करण्यामध्ये निष्णात आहे. देवाच्या दयेनं त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त आहेत. कडगंज असणारी संपत्ती ब्राह्मणाकडे आहे. त्याची पत्नी आहे, सुंदर आहे, तरुण आहे, तिचं नाव आहे धुंदुली. धुंदुली. ब्राह्मणाचं नाव आहे आत्मदेव आणि पत्नीचं नाव आहे धुंदुली. गोष्ट सांगताय ना, इतिहास. पण इतिहासात वर्म आहे महाराज, दडलेला आहे. तुंगभद्रा नावाची नदी. तुंग म्हणजे विशाल, श्रेष्ठ, भद्र, कल्याण करून देणारी एक नदी आहे. त्या कल्याण करून देणाऱ्या नदीचं नाव आहे तुंगभद्रा. ती जर कोणती असेल तर ती परमार्थ रूपी नदी. परमार्थ रूपी नदी. या परमार्थ रूपी नदीच्या काठावर एक उत्तम नावाचं नगर आहे. उत्तम नगर. हे उत्तम नगर म्हणजे काय माहिती आहे? माणसाचं शरीर हेच उत्तम नगर आहे. अनेक शरीर आहेत, काही 4 पायाचे आहेत, काही सरपटणारे आहेत, कसे कसे शरीर आहेत महाराज. त्या सगळ्या शरीरांमध्ये त्यांनी महाराज भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान होत नाही. माणसाच्या शरीरात आल्यानंतर होतं, पण मनुष्य देहाचे ज्ञान विशेषदान त्या होणार. बाकीच्या सगळ्या लोकांना काय आहार, निद्रा, भय, मैथून, सर्व योनी समसमान, परिमनुष्य देहाचे ज्ञान विशेषदान त्या होणार. पण माणसाचं शरीर काय विशेष शरीर आहे, त्याला उत्तम म्हटलं. अनेक प्रमाणे सांगता येतील. शरीर सुखाचे घोसले, त्याला अनेक त्यांनी प्रकारानं वर्णन करून सांगता येईल. हे उत्तम आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. म्हणून याला उत्तम नगर म्हणायचं. उत्तम नगर. आणि या उत्तम नगरात एक ब्राह्मण राहतो, त्याचं नाव आहे आत्मदेव. हे जे शरीर आहे ना, त्याच्यामध्येच राहतो आत्मदेव, म्हणजे जीवात्मा. जीवात्मा हाच आत्मदेव आहे. आणि त्या जीवात्म्याला त्यांनी पत्नी, तिचं नाव धुंदुली. ही धुंदुली म्हणजे बुद्धी. अशीच आहे बुद्धी. अनंत बुद्धीचे तरंग, क्षणक्षणा पालटते रंग, धरू जाता संग तव तो होय बाधक. मग बुद्धी अशी आहे, जीवाला अधोगतीला घेऊन जाते. आणि बुद्धी अशी आहे, जीवाला परमतत्वापर्यंत घेऊन जाते. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावे आपण ओव्याचा आहे. बुद्धीने जर निश्चय केला तर आत्मज्ञान होऊन मी ब्रह्मरूप आहे या बोधापर्यंत जाता येईल. कृतार्थ होईल, जीवनाचं सार त्याला प्राप्त होईल. आणि हीच बुद्धी जर त्यांनी महाराज फक्त संसारासक्त राहिली तर ती गढूळ होईल, मलिन होईल, तीच धुंदुली होईल. आणि ती पुन्हा जन्म मरणाला कारणीभूत होईल. म्हणून बुद्धीच आहे धुंदुली. सगळ्या गोष्टी त्यांनी जीवनामध्ये प्राप्त झाल्या, पण ब्राह्मणाला संतती प्राप्त झाली नाही. दुःखी आहे ब्राह्मण. त्याच्या दुःखाचं कारण असं आहे, संतती होत नाही म्हणून दुःखी नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लोक टोचणी देतात म्हणून दुःखी आहे. नाही त्याला फारसा त्रास होत नाही. मला त्याला वाटतं सगळं आहे, देवानं दिलेलं घर आहे, संपत्ती आहे, पत्नी चांगली आहे, मनासारखं वाटतं, सगळ्या गोष्टी त्यांनी चांगल्या आहेत. पण लोकांना फार त्रास होतो महाराज. एखाद्याचं लग्न होऊन जर 4-6 वर्ष झाले आणि त्याला जर लवकर संतती झाली ना, त्याच्यापेक्षा लोकांना जास्त काळजी लागते. लोक टोचतच राहतात. लोकांचा धंदाच आहे. घरच्या भाकरी खायच्या, जन्मभर लोकांच्या उचापती करायच्या. गळ्यात असा खलबत्ताच बांधलेला असतो, कुठीच राहायचं त्याचं. आणि स्वतःच बघ ना, दिव्याखाली बऱ्याच वेळेला अंधार असतो, साऱ्या जगाला प्रकाशित करायला निघतो, पण स्वतः खालचा अंधार घालवताच येत नाही. ज्याच्या त्याच्या खाली अंधार भरलेला आहे. आपला अंधार कोणीच पाहत नाही. लोकांना उजेड सांगायला निघतात. कशाकरिता? आधी मी माझा अंधार तपासला पाहिजे. इथं बसून शहाणपणात तुमच्या समोर मी सांगतोय, आधी माझ्यातल्या त्रुटी मी शोधल्या पाहिजे, आणि मग तुमच्या समोर त्याचं वर्णन करून सांगितलं पाहिजे की नाही अशाने असं होतं. पण मी माझं तर मी सगळं झाकून ठेवतोय, आणि इथं बसून तुमच्या समोर फार छाप मध्ये बोलतोय, वजन मारून घेतो तुमच्या. मस्त तुम्ही पण ऐकता. काय बाबा आहे वा. तुम्हाला काय माहिती बाबाच्या आतमध्ये काय उकिरडा भरलेला आहे? तुम्हाला काय माहिती आतमध्ये काय काय काम, क्रोध, लोभ, गच्च भरलेले आहेत? सांगतोय म्हणून सांगतोय, तुम्ही सांगायला बोलवलं म्हणून. पण हे आत्मपरीक्षण करून मला दिसलं तर निदान माझ्या आत उकिरडा आहे. लोक तेही पाहत नाही आणि जन्मभर उकिरडा सांभाळत राहतात. आणि देवाने यावं म्हणतात.
देवानं माझ्या हृदयात येऊन बसावं. बसेल कसा? देव काय उकरड्यावर बसत असतो रे? देवाला बसायला चांगलं मनसक तयार करायला नको. तू काय म्हणे? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहते. चित्त जर निर्मळ झालं तर परमात्मा त्याच्यातून राहतो महाराज. म्हणून सावधान. दुसऱ्याच्या त्रुटी पाहण्याकरता आपण आपलं पाहावं आधी पाहण्यापेक्षा. तुकोबराय म्हणतात कासया गुणदोष पाहू आणि कांचे. माझं काय त्याची उणी असते? माझ्याकडे काय कमी आहेत काय गुणदोष? लोकांचे कशाला पाहू? ते म्हणतात नोहे दास खरा परी हा झाला असं डांगोरा. स्वतःच तपासून पाहिलं. माझे मज कळो येते अवगुण ते स्वतःच्या शब्दात म्हणतात. आपल्या जवळच एवढं दुःख आहे, आपलंच एवढं त्यांनी भरलेलं, लोकांचं कुठे तपासायचं? मग त्याला 5-6 वर्षापर्यंत संतती झाली नाही, मग त्याचं कशाला उचकीत बसायचं? आताच पाप पुण्याची व्याख्या आपण पाहिली. फार छंद असतो लोकांना. बायका जर एकत्र बसल्या तर तिला माहित असतं तिच्या मुलाचं लग्न होऊन 2-4 वर्ष झाले, अजून तिला काहीच नाही सुनबाईला. आणि तरी ते एवढ्या लोकांमध्ये चौकशी करते आहे का अजून काय? तुला काय करायचं? तुझ्या त्या शब्दानं जर ती दुःखी होणार असेल, ती दुखावल्यानं तुला पाप लागायचं नाही का? कशाला तिला दुखवतेस? त्या विषयाकडे जाऊच नकोस, त्या मुद्द्यावरच जाऊ नकोस. काय आवश्यकता नाही, काही विचारायची गरज नाही. तिच्या कपाळात असेल त्यावेळेला होईल. तू काही चौकशी करू नकोस. याच्यातच पाप आहे. उलट बोलताच आलं तर काहीतरी चांगलं बोल. चांगल्या शब्दांमध्ये बोलून तिची सांत्वना कर, तिला उभारी आणून दे. आणि जर देताच आलं फार सत्कुशील असेल तर आशीर्वाद दे, तुला नातू हो असं म्हणल्याने ती प्रसन्न तरी होईल. तिला दुःखी करण्यापेक्षा प्रसन्न करून टाक, पुण्य प्राप्त होईल. हेच आहे पाप आणि हेच आहे पुण्य. लोकांच्या त्रुटी शोधून त्याच्यावर बोध ठेवलं की लोक दुःखी होतील, आणि ते दुःखी झाले की पाप लागेल. महाराज कशाला पापाचं भागीदार व्हायचं? पण ब्राह्मणाला सगळं मिळालंय देवाच्या दयेने, पण संतती नाही. पण लोकांना त्रास होऊ लागला. लोकांना कुठे कुठे त्रास होतो सांगता येत नाही. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन काशीत जाऊन राहायला लागले. याच लोकांनी त्यांना संन्यास असताना पुन्हा इकडे मागायला, आणि आणल्यानंतर याच लोकांना परत त्रास व्हायला लागला. असं पोट दुखायला लागलं आळंदीचं, ओकड्यात घालायला लागले आळंदी. अरे संन्यासी परत गृहस्थाश्रमात आला. कशाला संन्यास घ्यायचा? हा लोकांचा त्रास आहे, हा लोकांना होणारा त्रास आहे. कशाकरता त्रासात जाव? असा त्रास त्यांनी होतो लोकांना. आणि मग साधू संतांचा सुद्धा छळ होतो महाराज. लोकांना झालेला त्रास होतो. लोक पाप करतात त्यांना कळत नाही, पण संत फार श्रेष्ठ असतात. या पाप करणाऱ्या लोकांना सुद्धा उद्धारून येतात. ज्यांनी ज्ञानोबरांना त्यांनी कोरभर अन्न प्राप्त होऊ दिलं नाही, थोडं पीठ सुद्धा त्यांनी मिळू दिलं नाही, झोळी फाडून टाकले. झोळीवर त्यांनी जोड्यासहित नाचले. चांगले विवेकी दिसणारे विसोबा काका, फार श्रेष्ठ पंडित असणारे विसोबा काका, पण काय वाईट वागले. पण संत संतच आहेत. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. अपराध सहन करून त्याच विसोबाला एवढं श्रेष्ठ केलं की भगवान शंकराने त्याचे चरण आपल्या मस्तकावर धारण केले. म्हणून संत माणसासारखे नाहीत. मग प्रमाण दिलं ना, ते हेच आहे माणस. म्हणून संत संतच आहेत. इथं जर माणूस असता तर खून झाला असता, मारून टाकलं असतं एखाद्याला. हे संत आहेत, महत्वाची गोष्ट आहे. पण असो, माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. मला कथाच सांगायची, पण हे जर नाही सांगितलं नसता मी तुम्हाला आत्मदेवन धुंदुली सांगत बसलो
तर तुम्ही छान 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 म्हणाल, वा हाच फार सुंदर गोष्ट आली होती. आत्मदेव ब्राह्मण होता, त्याची बायको धुंदली होती, उत्तम नगरात राहत होते, तुंगभद्रेच्या काठावर राहत होते, सगळी संपत्ती होती, संतती नव्हती. एवढंच ऐकायचंय का? एवढंच ऐकायचंय का? त्यातून हे शिकायचंय, हे शिकणं गरजेचं आहे, हे जास्त महत्वाचं आहे. आणि मग ब्राह्मण उद्विग्न झाला, काय करू म्हटलं, सगळे लोक नावं ठेवत आहेत, मला समजत नाही. तुंगभद्रेच्या काठावर जाऊन बसला, तहान लागली म्हणून थोडंसं पाणी पिला, झाडाखाली बसलेलंच आहे, इतक्यात एक संन्याशी आला. संन्याशाने पाहिलं ब्राह्मण बसलेला आहे, उद्विग्न अवस्थेत आहे. संन्याशी त्याच्या जवळ आला, विचारलं, का रे बाबा बसलास? कथम रोदिशी विप्रत्वम काते चिंता बली असे वदत्वम सत्वरम मह्यम सस्य दुःखस्य कारण. तू का दुःखी आहेस? तुझ्या दुःखाचं कारण मला सांग. ब्राह्मणाला कोणीतरी जीवाचं भेटल्यासारखं वाटलं. मग एखादा मनुष्य जर दुःखी असला ना, आणि त्याची जर तुम्ही तोंड भरून चौकशी केली ना महाराज, की त्याला फार समाधान वाटतं. मग तुम्हाला नाहीच काय करता आलं तर निदान एखाद्या दुःखी असणाऱ्या मनुष्याची, पीडित असणाऱ्या मनुष्याची तोंड भरून चौकशी करा, त्याला फार समाधान वाटेल. ही जीवन जगण्याची कला आहे, ही तुमच्या आनंदाची कला, स्वतःच्या आनंदाची कला आहे. लोकांना तुम्ही आनंद द्याल ती दुय्यम गोष्ट आहे, पण त्या आनंदातून तुम्हाला जास्त आनंद मिळेल की तुमच्या त्या गोड बोलल्यानं त्यांनी त्याला किती आनंद झाला, हे जास्त महत्वाचं आहे. हे शिकण्यासारखं आहे. बऱ्याच वेळेला भागवत कथेला फक्त कथा म्हणत जाऊ नये, या भागवत कथेला एक संस्कार शिबिर म्हणत जा. याच्यातून अंतःकरणावर, आपल्या वृत्तीवर काही संस्कार होतील, हे जाणून घेण्यासारखंच आहे. उगाच दुसरा स्वभाव ज्या लोकांचा असेल, खडूस स्वभाव ज्या लोकांचा असेल, सारखं दुसऱ्याचं उन्नतून काढण्याचा स्वभाव ज्या लोकांचा असेल, त्याने जरा कान उंच करून ऐकावं की काय मिळणार आहे दुसऱ्याची उणे दुने काढून, काय मिळणार आहे दुसऱ्याला हिरवून, दुसऱ्याला दुःखी करून. तुमच्या तोंडावर जर तुम्हाला चांगलं म्हणतील तर तुम्ही पाठ फिरवल्यानंतर तुम्हाला कोणीच चांगलं म्हणणार नाही. पण तुमचं जीवन असं असावं, तुम्ही समोर नसावं आणि तुमच्या पश्चात लोकांनी तुमचं गुणगान गावं, असं तुमचं जीवन असावं. आणि कुठं जर शिकलं जात असेल तर या कथेत शिकता येतं. माझी कथा त्याच्याकरताच आहे म्हणून तर संस्काराचं शिबिर म्हणतो. तोंडावर तर कोणी पण, आजचा जमानाच असा आहे, लोक फार छान छान बोलतात, छान छान व्हावा म्हणजे तुमच्यासारखी तुम्हीच फार छान बोलतात. आणि फक्त तोंड फिरवायचा उशीर आहे, फक्त तोंड फिरवायचा उशीर. त्याला काय करता मावळं, त्याला इथून सुरुवात होते. ही लोकांची झालेली प्रवृत्ती आहे, ही आत्मपरीक्षण न केल्यामुळे झालेली प्रवृत्ती आहे. म्हणून लोकांचं जाऊ द्या, आपलं आपलं शोधून राहा. मी जे शोधलंय ते तुमच्या समोर सांगतोय. मला अजिबात कोणाचे उणे दुणे काढायचे नाही, बिलकुल नाही. मी वस्तुस्थिती सांगतो. हे बोललं तरी फक्त वस्तुस्थिती सगळ्या लोकांना कळवी याच्याकरताच आहे. नाहीतर तुकोबारांचं प्रमाण सांगतो, ते म्हणतात जन तरी आम्हा देव परी हा निंदितो स्वभाव. सगळे लोक आमच्याकरता देवच आहेत, मग कशाला हे सांगत बसले. हे सांगतो त्यांच्या स्वभावाचं वर्णन आहे. लोकांनी हा स्वभाव बदलावा आणि बदलून भगवंतावर प्रेम करावं. फार मोठा देवदेव केल्यानं माणूस पारमार्थिक होतो असं नाही. फार चांगली पोथ्या वाचल्यानं, फार वाऱ्या केल्यानं, फार भजन कीर्तन केल्यानं मनुष्य पारमार्थिक होतो असं नाही. त्याच्या वृत्तीमध्ये शालीनता आल्यानं तो पारमार्थिक होईल, त्याची वृत्ती लवचिक झाल्यानं तो पारमार्थिक होईल, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी झाल्यानं तो पारमार्थिक होईल, दुसऱ्याच्या सुखात त्याला सुख वाटल्यानं तो पारमार्थिक होईल. नाही तर फार बाहेरून सगळं केलं, दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर फार वाईट वाटलं, तो पारमार्थिकच नाही. बाहेरून फार पोथ्या वाचत असला तरी सुद्धा मोठी गोष्ट सांगताय. आता ज्याला कळत असेल त्याला कळत असेल, ज्याला कळत नसेल त्याला बाबा काय करेल, बाबाचं सांगायचं काम आहे. मी सांगतोय, महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा सांगतोय. जवळ गेला संन्याशी, संन्याशीच आहे, प्रेमानं विचारलं, ब्राह्मणा का रडतोस? मग त्यानं फिरून फिरून सांगायला सुरुवात केली. तो म्हणला, महाराज काय सांगू, आमच्या घरी एक गाय आहे, बऱ्याच दिवसापासून मी पाळली, पण तिला वासरूच झालं नाही, वासरूच होत नाही. जे झाड मी माझ्या दारात लावतो त्याला फळच येत नाही. हे सगळं सांगलं. पाल्यते यामया धेनुसा वंद्या सर्वथा भवेत यो मया रोषितो वृक्षोपी वंद्यात्वमाश्रय. हे सगळं त्यांनी सांगून झालं. मी माझ्या घरामध्ये जे फळं आणतो, यत् फलम मदगृहायात तच्च शीघ्र विनश्यते. जी फळं मी माझ्या घरात आणतो ती फळं सुद्धा सुकून जातात, खराब होऊन जातात. हे सगळं सांगून झाल्यावर हळूच म्हटला, माझी पत्नी आहे घरी.
तरुण आहे, सुंदर आहे, तिचं नाव आहे धोंडुली. बराच काळ झाला आमच्या विवाहाला, पण अजून संतती झाली नाही हो, म्हणून दुःखी आहे. खरं सांगितलं. मग आता संन्याशीच आहे, त्याची साधना आहे, त्याची तपश्चर्या आहे. त्यानं ब्राह्मणाच्या मुखारविंदाकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर कळालं, अरे या ब्राह्मणाच्या भाग्यामध्ये संततीच नाही. या जन्मात काय 7 जन्मापर्यंत नाही. मग काय करावं? त्याचं कपाळ वाचलं आणि वाचून त्यांनी आता सांगावं, पण सांगावं कसं? खरं जर सांगितलं त्याला त्रास होईल. मग खरं सांगायचं नाही, जरा फिरून फिरून बोलायला सुरुवात केली. ब्राह्मणा, काय रे संततीनं कोणाचं चांगलं केलं? संततीनं अनेक लोकांना दुःख दिलं, म्हणून बऱ्याच लोकांची यादी सांगून टाकली. सगळं संतते सगळं दुःख मावा पांगपुरा तथा. बऱ्याच लोकांचे, सगर नावाचा राजा होता, 60,000 मुलं होते. कपिल भगवंताच्या दृष्टिक्षेपानं जळून भस्म झाले. संततीमुळे दुःखी झाला राजा सगर. अंग नावाचा राजा होता, त्याला वेण नावाचा मुलगा झाला. या वेणानं भयंकर त्रास सगळ्या लोकांना दिला. मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाला वनात निघून जावं लागलं. असे काही अंगण वेण आहेत ना आता सध्या सुद्धा. काही त्यांनी मुलाला कंटाळून वनात निघून जातात, काही बापाला कंटाळून वनात जातात. असेच आहेत सगळे. पण सांगत नाही. जाकली मोठ 1.25 लाखाची, तेरे बेचे मेरे बेचे. घरात धामधूम जरी असली तरी पण फार रुबाबा असतो. आपलं फार चांगलं आहे. काय चांगलं तुझं? घरात तुझा पान उतारा होतो हे कोणाला सांगतोस? आणि कोण तुझं त्यांनी ऐकणार आहे? महत्वाचा मुद्दा आहे. आपलं जीवन आपण असं तयार करावं. महाराज, खरं बोललं की जरा त्रास होतो नाही काय? कुठेतरी जाऊन पोचतच ते बसतच बरोबर मुद्द्यावर जाऊन. हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून हे सुद्धा पाहण्यासारखंच आहे. कोणी कोणत्या मुलांनी सुख दिलं सांग. ब्राह्मणाला हे नको होतं. तो म्हणला, महाराज हे सांगू नका. ते म्हणले, अरे तू विरक्त हो, माझ्या बरोबर चल, आपण त्यांनी भगवत चिंतन करू, आनंदात राहशील. तरी पण त्यांनी ऐकायला तयार नाही. मला बळजबरीनं पुत्र प्राप्त झाला पाहिजे म्हणलं, असं काहीतरी सांगा. आता तो ऐकतच नाही, रडायला लागला. मग काय करायचं? त्याचं कपाळच वाचून सांगितलं त्याला. शूरविप्रमया ते प्रारब्धम तो विलोकितम. 7 जन्मावधी तव पुत्र नैवच नैवच. शृणविप्र, हे ब्राह्मण ऐक, मी तुला काय सांगताय. 7 जन्म मी तुझं प्रारब्ध, तुझं कपाळ वाचलंय. 7 जन्मापर्यंत तुला संतती होणार नाही. संततीची आशा टाकून दे. असं म्हणल्यावर तर रडायलाच लागलं महाराज. तो म्हणलं, तुमच्या या विवेकाला धारण करून काय करू? विवेकेने भवेत किम्मे पुत्रम देही बलादती. बळजबरीनं मुलगा प्राप्त करून द्या. विवेकाला धारण करून काय करू? जर मला तुमच्या कृपेने संतती प्राप्त होणार नसेल तर तुम्ही संन्यासीच कशाचे? बघा आता गमत. म्हणजे त्यानं संन्यास घेतला, त्यानं साधना केली, त्याचं जीवन त्यानं भगवंताला समर्पित केलं. आणि हा म्हणतो, तुमच्या कृपेने जर मला पुत्र होणार नसला तर तुम्ही संन्यासीच कशाचे? संन्याशालाच वाईट वाटलं. म्हणला, बाप्पा काय करू आता? क्रोधे अविश्वासी त्याशी बोध कैसा आणि व्यर्थ आपली वाचा शिवू नये. श्लोकच आहे, उपदेशो ही मूर्खानाम प्रकोपाय न जायते भयपानम भजंगानाम केवलम विश्ववर्धनम. उपदेशच जर करायचा असला तर मूर्खांना करू नये. कारण मूर्खाला उपदेश करणं म्हणजे सापाला दूध पाजल्यासारखं आहे. सापाला दूध पाजल्यावर त्याचं विषच होत असतं, तसं मूर्खाला उपदेश केला की ते उफाळून येत असतं. फार शहाणा झालास, फार शहाजूपणा करतोस, फार त्यांनी अमुक सांगतोस, हो 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 तुम्ही फार चांगले म्हणायचं. तुमचं सगळंच चांगलं, तुम्ही राजे तुमच्या घरचे, बस आमचं काहीच ऐकू नका. पण सांगायचंच असेल तर जो श्रद्धावान आहे, ज्याला ऐकण्याची इच्छा आहे, त्याला सांगा. क्रोधी अविश्वासी माणसांना ऐकूच नाही म्हणायचं. काही माणसं समाजात असे असतात, स्वतःची अक्कल नसते आणि दुसऱ्याचं ऐकून घेण्याची ऐपत नसते. पाठ करून ठेवा. स्वतःची अक्कल नसते आणि दुसऱ्याचं ऐकून घेण्याची ऐपत नसते, म्हणूनच ते मागे राहतात. म्हणून ते जीवनात कधीच उत्कर्ष करून घेत नाहीत, घेऊच शकत नाही. का तर स्वतःची अक्कल नाही आणि दुसरे समजून सांगतात, त्यांचं ऐकायचं नाही. हे जास्त महत्वाचं आहे. मग सावधान होऊन या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की कोणीतरी आपल्याला जर प्रेमानं काही समजून सांगत असेल तर याच्यात सुद्धा काहीतरी तथ्य आहे, काहीतरी पॉइंट आहे, ऐकलं पाहिजे. ऐकणं आणि सांगणं याच्यात वयाचा अमुक फलना दिसताना विचार करायचा नसतो. सांगणारा कोणी असो, काय सांगतोय जास्त महत्वाचं आहे. ब्राह्मण उफाळून आला, मग काय करायचं? संन्याशाने विचार केला, आता
काहीतरी उपाय केला पाहिजे. जोळीत हात घातला, एक फळ घेतलं, त्याच्या हातात दिलं, म्हणलं घे, तुझ्या बायकोला खायला दे, तिला सांग 1 वर्षभर त्यांनी व्रतस्थ राहा, तुला पुत्र प्राप्त होईल. तस्याग्रहम समालक्यम फलमेकम सदत्तवान, एक फळ देऊन टाकलं. आणि आणखी सांगितलं इदम भक्षे पत्न्यात्वम तथा पुत्र भविष्यती, हे फळ जर तुझ्या बायकोने खाल्लं तिला मुलगा होईल. काही नियम सांगितले, काय करावं तिनं. सत्यम शौचम दानम दयादानम एकभुक्तम तू भोजनम, तिनं वर्षभर खरंच बोलायचं, खोटं बोलायचं नाही, सुचिरभूत राहायचं. सुचिरभूत राहणं फार महत्वाचं आहे. पारमार्थिक माणसाला सुचिरभूत राहिलं पाहिजे. काल मी सूचना सांगितली होती की या मंडपात आतमध्ये येताना पाय धुवून आलं पाहिजे. या संयोजकांनी चांगली व्यवस्था केली, तिथं पाणी ठेवलेलं आहे, पाय भिजूनच लोक आतमध्ये येतात. आता थंडीच्या भीतीनं काय जर उडी मारून येत असतील तर त्यांचं मला माहित नाही, पण सुचिरभूतता फार महत्वाची आहे, जास्त गरजेची आहे मला सुचिरभूतता. पारमार्थिक माणसानं सुचिरभूत राहावं. बाहेरून त्यांनी महाराज असं पवित्र राहा, निर्मळ राहा. बाहेरून का सांगतोय, अरे ज्याला बाहेरून निर्मळ राहायची सवय लागली तोच आतून निर्मळ होऊ शकतो. ज्याचं जीवन बाहेरूनच खराब आहे त्याचं आतून कसं निर्मळ होईल. आतून निर्मळ होण्याची कल्पना तरी तुम्ही कशी करू शकता. असे घाणेरडे लोक काय असतात. राम 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 सांगायलाच नको, असे घाणेरडे असतात. काही कीर्तनकार मी पाहिले महाराज, खरं सांगतो बरं, ज्येष्ठ मंडळी समोर बसलेली आहे, पण पाहिलं तर सांगायला काय त्रास आहे. अशी लघुशंकेला जाऊ नये. लघुशंका म्हणजे लघवी, हातावर पाणी नाही, पाण्याचा गुळणा नाही, काय नाही, लगेच नारदाच्या गादीवर उभे की कंबर घालून रामकृष्ण आहे. लोकांना तुम्ही तत्वज्ञान सांगणार आहात, अहो तुम्ही आधी पवित्र राहा ना, तुम्ही आधी निर्मळ राहा ना, मग जगाच्या समोर तत्वज्ञान सांगा, मग जगाला त्यांनी उपदेश करण्याचा प्रयत्न करा. अरे ज्याला बाहेरूनच निर्मळ राहायची सवय नाही तो आतून कसा निर्मळ होईल. आणि परमात्मा बाहेरून निर्मळ झालेला भेटत नाही. काल आपण ऐकलं आतून निर्मळ व्हावं लागतं. मग आतून निर्मळ होणं याच्याकरिता त्यांनी बाहेरून निर्मळ होणं ही एक पायरीच आहे. आधी बाहेरून निर्मळ झालं पाहिजे. लग्नाला जाऊन आलं की मनगटापर्यंत हात धुतले पाहिजेत, घोट्यापर्यंत पाय धुतले पाहिजेत, 4 वेळेला पाण्याने गुळणा केला पाहिजे. आता हे दुष्काळात सांगणं फार कठीण आहे, नाहीतर निदान पुसून तरी घेत जा. दुष्काळ आहे भयंकर, 8 महिने आता सहन करायचे. तुमच्याकडे कसं असेल माहित नाही, पण आम्ही दुष्काळग्रस्तच आहोत, जाहीर केलं आम्हाला. महत्वाची गोष्ट, पाऊसच नाही. लघवीला जाऊन आलं तर मनगटापर्यंत हात धुवावेत साधकानं. स्वतःला जर वारकरी आपण म्हणून घेत असलो तरी या नियमात राहिलं पाहिजे. वारकऱ्या घोट्यापर्यंत पाय धुवायचे, 4 वेळेला पाण्यानं गुळणा करायचा, कमी पाणी असेल तर कमी वापरायचं. जर बहिर्दिशेला आपण जाऊन आलो, संडासला वगैरे जाऊन आलो, नाहीच कळत बहिर्दिशा काही लोकांना, मग काय करायचं सांगायला लागतं. बाहेर जर तुम्ही जाऊन आले तर गुडघ्यापर्यंत पाय धुवायचे, कोपरापर्यंत हात धुवायचे, 8 वेळेला पाण्याने गुळणा करायचा, तोंडावर पाण्याने हात फिरवायचा. लोकांना काय वाटत असेल ते जाऊ द्या, मरू द्या, पण आपल्याला तरी समाधान वाटेल की मी निर्मळ आहे. फार निर्मळपणा अंगात असावा तर आत्म निर्मळ होईल, जास्त महत्वाचं आहे. याच्यात स्पष्ट शब्द आहे, सत्यम शौचम. शौच म्हणजे शुचिर्भूतता. दया दानम एकभुक्तम तू भोजनम, दया त्यांनी करावी, दिवसातून एकदाच जेवण करावं, पहिला नियम सांगितले. मग वर्षभरात तिला पुत्र प्राप्त होईल. ब्राह्मण गायगायनं घरी गेला. ब्राह्मण फार चांगला होता, पण पत्नी त्याच्यासाठी चांगली नव्हती, ती फक्त दिसायला चांगली होती. तर त्याच्या स्पष्ट शब्द आहे, ते म्हणतात तरुणी कुटीला तस्य सख्यक्रियेचे विरोध. तरुण आहे पण कुटील आहे. आधी तरुण म्हणले लगेच कुटील म्हणले. फार सुंदर दिसण्यावर काय असतं महाराज, स्वभाव सुंदर असला पाहिजे. एखादा मनुष्य बाहेरून दिसायला जरी कुरूप असला आणि स्वभाव जर त्याचा फार सुंदर असला तर त्याच्यासारखा जगामध्ये तोच श्रेष्ठ आहे. महत्वाची गोष्ट आहे. पण बाहेरून काय पाहतात, भक्ती बाबा म्हणत असतात ऊपर से तो खूप बनी अंदर की राम जाने. ऊपर से तो खूप बनी, वरून पाहायला फार चांगलं दिसतं, आतमधलं पाहिलं पाहिजे. राम जाने बाई दिसायला फार सुंदर होती, तरुण होती, पण कुटील स्वभावाची होती. तिने फळ पाहिल्याबरोबर वाईट वाटलं की म्हणली अहो चिंता ममोत्पन्ना फलम चाहन भक्षये. कुठून हे फळ आणलं मला आता खायचंय.
मनात त्यांनी त्रागा करून घेऊ लागली, पण नवऱ्यासमोर काही बोलता येत नव्हतं. आत्मदेवाला आनंद झाला, तो निघून गेला. तिची बहीण तिच्या घरी आहे. बहिणीला तिनं सगळा वृत्तांत सांगितला. बहिणीनं सल्ला दिला. ती म्हणली, बघ मला पहिले 5-6 लेकरं आहे, आता मी गर्भवती आहे, तुला जर वाटत असले फळ खाऊ नये संतती व्हावी तर मला आता होणारं लेकरू मी तुला देऊन टाकेन, तू फक्त गरोदर असल्याचं नाटक कर. दोघी बहिणींमध्ये त्यांनी ठरलं आणि खरोखर हिनं सांगून टाकलं की पतीला फसवायचं. तिनं सुद्धा ऐकलं आणि मग त्याने ते फळ घेतलं, गोमातेला खाऊ घातलं. तिनं सांगितलं, फलमार्पय घेनवत्वम परीक्षार्थम तू संप्रत. परीक्षा घेण्याकरिता खरंच संन्यासी खरा होता का खोटा पाहिलं नको का. लोक साधूची पण परीक्षा करतात. साधूची परीक्षा करत जाऊ नये. आपल्याला जर काही श्रद्धेनं सेवा करता आली तर करावी, नाही तर उचापती अजिबात करू नये. काय पडलं त्याच्या वाचून. एखादं जर खरोखर दिव्य महात्मा असला आणि त्याचा जर अपराध आपल्याकडून घडला तर तो तरी कोपणार नाही, कारण तो साधू आहे, पण देवाला सहन होणार नाही. तुकोबाराय म्हणतात, हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. देवाला सहन होत नाही त्याच्या भक्ताची निंदा केली. पण जर आपलं पडलं काय त्याच्या वाचून, म्हणजे ते असेच करतात, ते त्याचेच करतात. लोकांना हा जास्त धंदा असतो परीक्षा घेण्याचा. आपलं बघावं आधी, मग साधू संतांकडे जा. त्याने असं केलं, त्याने तसं केलं. आपण काय काय करतो हे जास्त महत्वाचं आहे. आपल्यामुळे जर त्याचा उद्धार होणार असेल तर ते वाईट नाही. असो, आज या ठिकाणी 9च्या आरतीचे मानकरी जे आहेत त्यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. श्री व सौ गोकुळ गाडेकर, अशोक शेठ भराडिया, श्री व सौ मोहन बेलेकर, श्री व सौ खंडू मारुती मेहेत्रे, श्री व सौ बाळासाहेब रत्नबारकी, श्री व सौ मधुकर गजानन महाले, श्री व सौ दिनकर बाबूराव हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. देवाला सहन होत नाही त्याच्या भक्ताची निंदा केली. पण जर आपलं पडलं काय त्याच्या वाचून, म्हणजे ते असेच करतात, ते त्याचेच करतात. लोकांना हा जास्त धंदा असतो परीक्षा घेण्याचा. आपलं बघावं आधी, मग साधू संतांकडे जा. त्याने असं केलं, त्याने तसं केलं. आपण काय काय करतो हे जास्त महत्वाचं आहे. आपल्याला कळालं ना आपण वागावं, नसलंच पाहावं तर डोळ्याला पट्टी बांधावी. कोणाकोणाला थांबवणार आहात. जगात फार वाईट वागणारे लोक आहेत. कोणाकोणाच्या तोंडाला हात लावाल, कोणाकोणाच्या वागण्याला सारखं कराल. तुम्हाला जर पाहवत नसलं तर डोळ्याला सरळ पट्टी बांधून टाकायची. आपल्या आपल्या मस्तीत राहायचं. नाही पटत मौन धारण करायचं. बाकीच्या ओचपतीच करायला नको. इथे व्यासपीठावर बसल्यावरच बोलणार आहे मी. याच्या खाली उतरलो की मौन आहे माझं. ठरवलंच नाही पण ते मौन सार्थकी असलं पाहिजे. तुकोबारायांचं प्रमाण आहे त्याला. ते म्हणतात, काय करावे ते मौन, 10 दिशा हिंडे मन. तोंड तर बंद आहे पण मन मात्र 10 दिशांना हिंडत राहत. असंही मौन नसतं. असो, गायीला फळ खाऊ घातलं. परीक्षार्थम तो सांप्रत. परीक्षा शब्द साधूची परीक्षा घेण्यात येते. आणि मग आत्मदेवाला सांगितलं, मी गर्भवती आहे. त्याला फार आनंद झाला. 9 मास पूर्ण झाल्यासारखे तिने दाखवले. चिरगोटे बांधून वाढविले पोट गर्भार वाट जाणा माझी. बाळांपणाकरिता माहेरी जाते म्हणून सांगितलं. तिची बहीण पण माहेरी गेली. बहिणीला मुलगा झाला. तो मुलगा तिनं धुंदुलीला देऊन टाकला. धुंदुलीने तिला बरंचसं धन देऊन टाकलं. आत्मदेव ब्राह्मणाला निरोप आला. मुलगा झाला. आत्मदेव प्रसन्न झाला. त्याने दान धर्म केला. मुलाला घरी घेऊन आले. त्याच्यानंतर 3 महिन्यांनी गाय प्रसूत झाली. गाय पण गर्भवती झाली. गाय प्रसूत झाली. गायला सुद्धा मुलगाच झाला. गायला कुठे मुलगा होतो का. गायला वासरू होतं. मुलगा कसं काय झाला. अहो, साधूनं फळ वासरू व्हायला दिलं नव्हतं, मुलगा व्हायलाच दिलं होतं. मग ती आईनं खाऊ नाही तर गायीनं खाऊ. काय होणार होतं. मुलगाच होणार होता. मुलगा होण्याकरताच दिलं होतं. गायला मुलगा झाला पण त्याचे कान गायसारखे होते. मग आता 2 मुलं झाली. ब्राह्मण म्हणला, मी एकच मागत होतो, देवानं मला 2 दिले. समाधानानं त्यानं लहानसं मोठं करू लागला. नामकरण विधी करायचं ठरलं. धुंदुली म्हणली, माझ्या मुलाचं नाव मिश ठेवणार. ते म्हणे ठेव. तिनं त्या बहिणीकडून आणलेल्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. आणि गोपुत्राचं नाव आत्मदेव ब्राह्मणानं ठेवलं गोकर्ण. गोकर्ण. दोघी मुलं कलेकलीने वाढू लागले. क्रियत्कालीन तो जातो
तनु दोन्ही त्यांनी मुलं मोठी झाली. एक पंडित झाला आणि दुसरा महाखल झाला. धुंदुकारी मोठा खल प्रवृत्तीचा जन्माला आला. आणि गोकर्ण मात्र मोठा पंडित झाला, भगवत भक्त झाला, चिंतन करू लागला भगवंताचं. हा जो खल प्रवृत्तीचा धुंदुकारी आहे यानं त्यांनी महाराज वाईट वागायला सुरुवात केली. किती वाईट वागतोय भागवतातल्या शब्दांमधून सांग. इथं श्लोक आहे माझ्याकडे. ते म्हणतात तेन वेश्या कुसंगेन पितृवित्तम कुनाशितम. त्यानं त्यांनी महाराज वेश्यांची संगती करायला सुरुवात केली आणि बापाचं धन खर्च करू लागला. मुलगा बापानं धन द्यायला नकार दिला. मग पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे. अर्धा श्लोक मी वाचला तुमच्याकडे, त्याच्या पुढचा अर्धा वाचला. एक दिवशी त्यांनी धन मागायला बापाकडे गेला आणि बापानं धन दिलं नाही. मग काय झालं? एकदा पितरोताड्यम पात्राणी स्वयंमारहत. बाप धन देत नाही म्हणून एकदा त्यानं बापालाच मारलं. स्वतःच्या हाताने मारहाण केली बापाला. याच्यापेक्षा मोठा अपमान बापाचा कोणता असेल जगात? एका बापाला याच्यापेक्षा त्यांनी वाईट वाटण्यासारखी घटना दुसरी जगात कोणती असेल की मुलानंच बाप हाताखालून काढावा. ऐकतात ना तुम्ही सगळेजण? महत्वाचा मुद्दा आहे. काही शब्द असे त्याच वजनात म्हणावे लागतात, त्याच उंचीवर जाऊन सांगावे लागतात, कारण ते त्याच्याकरताच याच्यात आहे. तुम्हाला गोष्ट सांगण्याचं तात्पर्य नाही, तुम्हाला याच्यातून काहीतरी आत्मसात करण्याकरिता तुमच्या समोर ठेवणं महत्वाचं आहे. आणि हे आत्मसात करायचं का असं झालं असेल माहिती आहे तुम्हाला? हे लाडानं झालं. फार लाड केले आणि त्या लाडानं त्यांनी असा बिघडला की बापाला मारहाण केली. बाप रडू लागला. काय करू म्हणला? रडत रडत त्यांनी महाराज घर सोडून दिलं. तो म्हणला तत्पिता कृपण प्रोच्चे धन ही नरुरोध. सगळं धन संपून गेलं. वंध्यात्वम तो समोचिन कुपुत्र दुःखदायक. संतती झालीच नसती तर बरं झालं असतं. हा कुपुत्र जन्माला आला, हा दुःखदायक आहे. काय करू आता? आणि मग त्यांनी निघाला, रडतच निघाला. तो रडतोय, रस्त्यानं जातोय. त्याला त्यांनी समोरून गोकर्णजी महाराज दिसले. गोकर्णानं पाहिलं वडील रडतायत. बाबा काय रडतात? खरं सांगितलं. काय सांगू? धुंदुकारीनं मारहाण केली रे, मला फार वेदना होत आहे. मग गोकर्णानं उपदेश करायला सुरुवात केली. तदानीं तू समागत्य गोकर्ण ज्ञान संयुतः बोधयामास जनकम वैराग्यम परिदर्शयन. वैराग्य धारण करा, भगवंताचं चिंतन करा, त्रास करून घेऊ नका. तो त्याच्या मार्गावर आहे, तुम्ही तुमच्या मार्गावर राहा. त्रास माझेपणच आहे. नाही तर जगात चांगलं वागणारे, जगात वाईट वागणारे लोक नाहीत का? मग आपल्यालाच का त्रास होतो? आपल्या जवळ असणाऱ्या लोकांना आपण आपलं म्हणतो ना, म्हणून त्यांच्या पासून आपल्याला त्रास होतो. आपण त्यांना आपलं म्हणतो, हा जास्त त्रास. माझी वडील आहे, जर ते वाईट वागले तर मला त्रास होतो, कारण मी माझी वडील म्हणतो ना. हा महत्वाचा विचार आहे. माझा मुलगा आहे, तो जर दारुड्या निघाला, कसाही खर्च करणारा निघाला, वाईट वागणारा निघाला तर बापाला त्रास होतो. मुलामुळे होत नाही, माझा मुलगा म्हटल्या नव्हता. तुम्ही ऐकतात ना सर्व? त्याला गोकर्ण गीता म्हणतात. गोकर्ण महाराजांनी हे त्यांनी सांगितलं. ते म्हणजे असारक खलु संसार दुःख रूप विमोहका. सुतम कस्य धनम कस्य स्नेहवान जलोतिरा. अरे या संसारात कोण कोणाचं आहे? हे सगळे दुःखाचेच आहेत, घडवलेले, बसवलेले. ठाऊकच आहे संसार दुःखाचा. संसार दुःख मूळ कितीतरी प्रमाणात माझ्याकडे. हे सगळे दुःखाचेच आहेत. यांच्याकडून सुखाची अपेक्षा करणं चुकीची गोष्ट आहे. ही फक्त सुखाची केलेली मांडणी आहे, पण सुख देत नाही. हे दुःख रूपच आहे. म्हणून काय केलं पाहिजे? उपदेश त्यांनी करायला सुरुवात केली. सांगले पा, जर तुम्हाला खरोखर दुःखमुक्त व्हायचं असेल तर एक काम करा. सर्वस्वाचा त्याग करून भगवंताचं भजन करण्याकरिता वनात निघून जा. तुमचं काम झालंय. हे बघा, वनात जाण्याचं पण काही वय असतं. प्रथमेनार्जितम विद्या, द्वितीयेनार्जितम धनम, तृतीयेनार्जितम पुण्यम, चतुर्थे किम करिष्यसि. प्रथम अवस्थेमध्ये वयाच्या 25 वर्षापर्यंत जर विद्याध्ययन केलं नाही, वयाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जर त्यांनी धनार्जन केलं नाही, वयाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जर पुण्य प्राप्त केलं नाही, तर चौथ्या टप्प्यात काय करणार? जास्त महत्वाचा विचार आहे. म्हणून शास्त्राने हे टप्पे सांगितलेले. या टप्प्यात आपण वागलं पाहिजे. म्हणून असू द्या, तुम्ही त्यांनी भगवंताचं चिंतन करा. न चैंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती ना.
सुखमस्तु विरक्तेषु मुनिरेकांत जीविना न चैंद्रस्य सुखम किंचित. अरे कोणी इंद्र जरी झाला तरी त्याला किंचित सुद्धा सुख नाही. कोणी चक्रवर्ती सम्राट जरी झाला तरी त्याला किंचित सुद्धा सुख नाही. मग सुख कोणाला आहे? सुखमस्ति विरक्तेषु. जो विरक्त आहे त्याला सुख प्राप्त होतं. मुनिर एकांत जीविना. जो एकांतात राहणारा मुनी आहे तो त्याने समाधानी राहू शकतो. हे समजून घेण्यासारखंच आहे पण लोकांना समजत नाही. तुम्हाला ठीक आहे मग काय करू, पण वनात जा आणि भगवंताचं चिंतन करा. निघाला ना वनात जायला, सांग म्हणा गोकर्ण मी वनात जाऊन काय करू. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. संन्याशाने पण आधी हेच सांगितलं होतं ना, चाल वनात भजन कर भगवंताचं. त्यावेळी नाही म्हणला आणि आता लगेच निघाला. वनात जाऊन काय करू सांग म्हणलं. आधी तोच उपदेश होता, नंतर तोच आहे, पण लागू झाला नाही सुरुवातीला. त्याचं कारण अजून संसाराच्या लाथा खायच्या होत्या म्हणून. कारण लातो के भूत बातों से नाही मानते. लोखंडाला वाकवता येतं पण असं हातात बिलानं वाकवा म्हणलं की वाकणार नाही. ते चांगलं तापलं ना की सहज वाटतं. महत्वाची गोष्ट आहे. तसा संसारानं चांगला ताप केला की मग माणूस म्हणतो हो हो तर तुमचं भजन कीर्तनच चांगलं आहे बरं, ते फार आनंद देतं बरं, फार सुंदर आहे. तू तापलास नाही, संसारानं तापवला तर प्रकृतीने तरी तापलास. कुठंतरी क्षीणता आली, अंगातलं बळ कमी झालं, काहीतरी न्यूनता आली आणि म्हणून तुला भजन करावं असं वाटलं. पण भजन करायचं कधी? जेव्हा हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तरी तू आपले सहित पाहे, तीर्थयात्रा जायचं तू नको. जेव्हा काळ असे तुरी ठेला तो तू हरिगुण गाय वहिला. अजून काळ लांब आहे, हरीचं भजन आताच केलं पाहिजे. ते थकल्यावर काय लोक सहज म्हणून जातात. हे काय भजन पूजन करायचं काय काम पोरासोरांचं आहे का? म्हातारपणी करायचं असतं. वेड्या काय म्हाताऱ्यांच्या नावावर लिहिलेलं आहे का? म्हातारणी करायचं म्हणजे काय करायचं? म्हातारा होशी द्यायची काय शाश्वती आहे? काळ काय विचारून येतो का? तो काय फक्त म्हाताऱ्यांनाच नेतो का? तो तरुणांना पण नेतो, कोणालाही नेतो. म्हातारपणी भजन करीन हे म्हणणं मूर्खपणाचं नाही का? सरळ गोष्ट आहे. पण ज्या दिवशी कळेल त्या दिवशी भजन करायला सुरुवात करा. अधिकेयी राम नाम, अधिकेयी राम नाम, अधिकेयी राम नाम, राम नाम, अधिकेयी राम नाम, अधिकेयी राम अधिकेयी राम नाम. रामनाम आधी घेणार नसशील तर शरीर संपून जाईल, आयुष्य संपून जाईल. यम त्यांनी वाट पाहतोय आणि फक्त वाट पाहतो असं नाही, तुझ्याकडे पाहून करकरात दात खातोय. महत्वाची गोष्ट आहे. पण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, आधी केलं पाहिजे. अनाडी दुनिया भजन बिना कैसे तरी. भजना वाचून कशी तरेल त्यांनी दुनिया. भजन केलं पाहिजे. मुलानं बापाला उपदेश केला बाबा भजन करा. कसं भजन करू, कुठे जाऊ? मग सांगितलं कसं त्यांनी करायचं भजन ते सांग. देहापत्य कलत्रादिशू, तुझं देह अपत्य हे सगळेची सगळे लोक आहेत ना.
या सर्वांमध्ये असणारी जी आसक्ती आहे ती सहज काढून घे. ध्यास्ति मा सरुधरे सदा ममतां विमुंच पश्यानिशं जगदिदं क्षणभंगनिष्ठ वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठ. वैराग्य धारण कर, भाव अंतकरणात धारण कर, भगवंताचं भजन कर सांगितलं. वयाच्या 60व्या वर्षी आत्मदेव ब्राह्मण मुलाचा उपदेश ऐकून वनात निघून गेला. त्याचं कल्याण झालं. धुंदुली मात्र राहिली. आता ही धुंदुली त्यांनी होती ना, तिच्याकडे हा धुंदुकारी जाऊ लागला. आई तिला म्हणायचं चल धन दे. तिने सांगितलं माझ्याकडचं सगळं धन संपलं. तिच्या गळ्यात थोडंसं सोनं होतं. दे म्हणायचं यार. जर देणार नाही तर मारहाण करीन म्हणलं तुला. आणि याच्यात शब्द आहे महाराज, वाईट शब्द आहे पण ऐका. पितरी परते तेन जननी ताडिता वृषम कोवित्तम तिष्ठती भ्रुवी हनिष्य लत्तया नचेत. लत्तया म्हणजे लाथ. लाथच घातली आईला. लाथ घालूनच त्यांनी आईला मारहाण करायला सुरुवात केली. दे म्हणला तुझं धन कुठे ठेवलंय. आई घाबरली. घाबरून रात्रीच्या वेळेला पळू लागली. पळता पळता एका विहिरीतच पडली, मरून गेली. वडील निघून गेले, आई मरून गेली. धुंदुकारीचं राज्य झालं. त्यानं वेश्यांनाच घरी आणलं. 5 वेश्या घरी आणल्या. त्या वेश्यांना त्यांनी धन मिळत होतं. हा त्यांनी उन्मत्त झाला होता. त्या सगळ्या स्त्रियांनी विचार केला की हा धन आणील, पण हे जर राजाला कळलं तर याला बांधून नेतील. धन पण जाईल, हा पण जाईल. मग काय करायचं, याला मारून टाकलं पाहिजे. त्या सगळ्या 5ही स्त्रियांनी विचार केला. आणि विचार करून त्यांनी महाराज रात्रीच्या वेळेला याला निर्घृणपणे त्यांनी मारून टाकला. फाशी देऊन मारत होते पण बलदंड होता, मरतच नव्हता. बांधून टाकला. आरडाओरडा करत होता. त्याच्या तोंडात जळती निखारे टाकले. त्याच्या सगळ्या अंगावर विस्तव ठेवला. त्याने त्यांनी त्रस्त होऊन प्राण सोडून दिला. घरातच खड्डा काढून तिथं पुरला. बाया निघून गेल्या. 5 स्त्रिया वाईट वागल्या महाराज, निघून गेल्या. गोकर्णाने विचार केला की आता आई राहिली नाही, वडील राहिले नाही, भाऊ त्यांनी मरून गेला, तर कशाला थांबायचं. गोकर्ण तीर्थयात्रार्थम निर्गतो योग संस्थिता. गोकर्ण तीर्थयात्रा करण्याकरिता गेले. पण इकडं काय झालं ते ऐका. याच्या शरीरावर त्यांनी उत्तर क्रिया झाल्या नव्हत्या. मनुष्य मेल्यानंतर आपल्या धर्मशास्त्रामध्ये काही उत्तर क्रिया सांगितल्या आणि त्या झाल्या नाही. आणि ज्या शरीरावर त्यांनी उत्तर क्रिया होत नाहीत त्याला पुढची गती प्राप्त होत नाही म्हणतात. एक योनी आहे 84 लाख योनीतली, ज्याचं नाव आहे पिशाच्य योनी. याला पिशाच्य व्हावं लागतं. आजचे लोक पिशाच्य मानत नाही. आम्ही मानतो, पण का बरं मानता? तुम्ही पाहिलं का भूत एखादं? पण नाही पाहिलं. मग का मानता? आम्ही ज्ञानोबरांकडे पाहतो. ज्ञानोबरांचा हरिपाठ म्हणतो, त्याच्यात ते म्हणतात पळे भूत बाधा बेने देते. ज्ञानोबराय म्हणतात आम्हाला ज्ञानोबराय मान्य म्हणून भूत मान्य. आम्ही गोस्वामी तुलसीदासजींना मानतो. ते हनुमान चालीसामध्ये म्हणतात भूत पिशाच निकट हे आवे महावीर जब नाम सुनावे. म्हणून आम्ही मानतो. असं मानलं पाहिजे. आता जे मानत नसतील त्यांना आम्ही सांगत पण नाही, कारण आधीच सांगितलं गुरुदी अविश्वासी त्याशी बोधक आहेस. ही कथा मानणाऱ्या लोकांकडे नाही. जे मानत नाहीत त्यांनी उगीच मनाला लावून घेऊ नका. काही पडलं नाही त्याच्यावर. स्वतःचा जीव का सर्विस करायचं उगीच डोकं लावून. मग त्यांनी नाही मान्य केलं तरी चालेल. कुठं डोकं लावायचं, उगाच आपला वेळ खर्च करायचा. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. महत्वाचा विचार. म्हणून पिशाच्य योनीत गेला. भयंकर त्यांनी रूप धारण केलं. गोकर्णाची तीर्थयात्रा करायला गेले. दिवशी गावात स्वतःच्याच अंगणामध्ये अंथरूण करून त्यांनी झोपेन हा रात्रीच त्यांच्यापुढे उभा राहिला. धुंदुकारी धुम धुम करत होती ती. धुंदुकारी धुम धुम करत होता. विकारणग्रस्त झाला होता. पिशाच्य झाला होता. रडतच होता. गोकर्णानं पाहिलं कोण रडतंय, कोण आहेस रे बाबा? कस्तो मुग्रतरो रात्रो कृतो यातो दशामिमाम किंवा प्रेत पिशाच्य वा राक्षसोसी संशिनः. तू प्रेत आहेस, पिशाच आहेस की राक्षस आहेस, कोण आहेस सांग ना. मग त्यांनी महाराज बोलताच येत नाही, बोलायचा प्रयत्न करू नये, बोलता येत नाही असं गोकर्णाला कळालं. गोकर्णानं हातात पाणी घेतलं, मंत्रित करून त्याच्यावर शिंपडलं. त्याचं थोडं पाप कमी झालं आणि तो बोलू लागला. तो म्हणला अहम राहता तो दिवस धुंदुकारे की नामिना स्वखे नैव दोषेन ब्रह्मत्वम नाशितम मया. मी धुंदुकारी आहे, तुझा भाऊ आहे, आणि माझ्याच दोषानं मी ब्राह्मणत्व नष्ट करून बसलो. मी पिशाच्य झालो. माझा काहीतरी उद्धाराचा उपाय. गोकर्णजी म्हणले तुझा मृत्यू झाला हे कळाल्यानंतर मी गया श्राद्ध केलं, तुझ्या उद्धाराकरिता पिंडदान केलं, अमुक केलं.
तो मला असले 100 पिंडदान केले तरी माझा उद्धार व्हायचा नाही. गया अशा दशकेनापी मुक्तिर्मेन भविष्य. किती वेळा पिंडदान केलं तरी माझा उद्धार व्हायचा नाही, कारण माझं पापच तेवढं आहे. मग काय करायचं? उपायम अपरम किंचित त्वम विचार सांप्रत. कोणाला तरी उपाय विचार. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गोकर्ण महाराजांनी सूर्यनारायणाची विनवणी केली. सूर्यनारायणानं सांगितलं, महाराज श्रीमद भागवतात मुक्ती सप्ताह वाचनम कुरु इति सूर्यवचस सर्वे धर्म रूपम तु विश्रुतम. सगळ्या लोकांनी ते वचन ऐकलं. गोकर्ण महाराजांनी त्यांनी भागवत कथा करण्याचे ठरवले. सगळ्या गावाला आमंत्रण मिळालं. कथेचं सुंदर त्यांनी वातावरण निर्माण झालं. गोकर्णजी उंच आसनावर बसले. कथा सांगायला सुरुवात झाली. धुंदुकारी प्रेत योनीत समोर येऊन त्यांनी कथा ऐकण्याकरिता बसला. आणि कथा सुरू झाल्यानंतर सोसाट्याचा वारा आला. त्या वाऱ्याने त्यांनी महाराज तो उडूनच गेला, कारण पिशाची योनी ही वायुरूप असणारी योनी आहे. वाऱ्याने उडून जाऊ लागलं. मग काय करायचं? बसताचे ना त्याला काय केलं कथेत. मन सुद्धा वाऱ्यासारखंच फिरतं नाही का? वायुरूप असल्यामुळे बऱ्याच वेळेला त्याला कथेत बसताच येत नाही. माणसं शरीरानं जरी कथेत बसलेले दिसले तरी मनानं मात्र फार दूर 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 वाऱ्यासारखे भटकतात. कुठं कुठं जाऊन येत असतील देव जाणे, कारण मन असंच आहे, कुठेही जाऊन येत नाही. चपळ जाता येताना लगे वेळ. मन फार चंचल आहे, फार चपल आहे. म्हणून कथा जर ऐकायची असेल तर मनानं ऐकली पाहिजे. फक्त कानाने ऐकून काय उपयोग आहे? मनानं ऐकली पाहिजे. ती मनात उतरली पाहिजे. लोक नाईलाज असतो कानानं ऐकतात, नाईलाज असतो. मग मनानं ऐकत नाहीत म्हणून घोटाळा होतो, वेळ खर्च होतो ना. मला कशाला वेळ घालवायचा? हा पिशाची योनी पसायचा वारा यायचा. मग काय करायचा? उपाय केला. एक बांबू आणला. 7 गाठीचा बांबू होता. त्या 2 गाठीच्या मध्ये पोकळी होती. त्याला सांगितलं या बांबूच्या पोकळीत जाऊन बैस. तो बांबू त्यांनी त्या कथेच्या समोर त्यांनी आणून रोवला, व्यासपीठाच्या समोर. आणि कथा सुरू झाली. 1 दिवसाची कथा झाली. कडकड कडकड आवाज आला. बांबूची एक गाठच फुटली. रोज कथा झाली की एक गाठ फुटायची. 7 दिवसाची कथा झाली, 7 गाठी फुटल्या. बांबू दुभंगला. त्या बांबूतून एक दिव्य पुरुष प्रगट झाला. आता या कथेत भाव आहे. आता नुसते महात्म्य तुम्ही जर सांगत राहिलं तर हेच 7 दिवस ऐकावं लागलं तुम्हाला. याच्यात फार आहे गच्च भरलेलं. हा बांबू म्हणजे काय हे लक्षात घेण्यासारखंच आहे. असू दे. बांबू दुभंगला. त्याच्यातून दिव्य पुरुष प्रगट झाला. त्यानं भागवताला नमस्कार केला, गोकर्णाला नमस्कार केला. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, धुंदुकारीच होता. कथेच्या श्रवणानं दिव्यत्व प्राप्त झालं होतं. नंतर आकाशातून एक विमान आलं. त्या विमानात 2 पार्षद भगवंताचे आले. त्याला घेण्यात येईल. त्याने नमस्कार केला, भागवताला प्रदक्षिणा केली आणि विमानात बसण्याकरिता निघाला. इतक्यात त्यांनी गोकर्णानं थांबवलं ते विमानाला. थांबा म्हणले. आणि का थांबवतात? म्हणे सगळ्या गावानं कथा ऐकली आणि एकच विमान घेऊन आले एकट्याकरता. बाकीच्या लोकांनी काय केलं? ते म्हणले असं आहे, बाकीच्या सगळ्या लोकांनी कथा ऐकली पण याच्यासारखी नाही आहे. मग हा रात्रंदिवस जागाच होता. रात्रंदिवस कथेचंच चिंतन करत होता. थेंबर पाणी सुद्धा पिला नाही. अन्न खाण्याचं काही कारणच नाही. न झोपता न खाता रात्रंदिवस त्यानं कथेचं चिंतन केलं, भगवंताचं स्मरण केलं आणि म्हणून त्याच्याकरता विमान आलं. बाकीच्या सगळ्या लोकांनी तशी ऐकली नाही. मग श्रवणस्य विवेदेन फलभेदोत्र संस्थिता. श्रवणाच्या भेदानं फळात भेद झाला. अरे मग लगेच ताबडतोब त्याला जाऊ दिलं आणि सर्व गावाला सांगितलं मी परत कथा सांगतो. म्हणजे सगळ्यांनी परत ऐका. परत कथा सांगायला सुरुवात केली आणि सगळ्या लोकांनी त्या धुंदुकारीने जशी ऐकली तशी ऐकली. मग हजारो विमानांची दाटी झाली. सगळ्या लोकांना भगवत धामाला जातात.
हे काय कथा ऐकली की विमान येत असते. अरे विमान ही एक अवस्था आहे, ती अवस्था लक्षात घेतली पाहिजे. मला विमान डावलायचं नाही, पण विमान ही अवस्था सांगायची. विमान म्हणजे काय? विगतो मान यस्मात्स विमान, मान रहित होणे याचं नाव आहे विमान. अभिमान रहित अवस्था प्राप्त होणं याचं नाव आहे विमान. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? कान उंच करून ऐका, कथेचं फल काय आहे. या कथेच्या श्रवणानं मनुष्य अभिमान रहित होतो. मग कशाचाही अभिमान असू द्या, धनाचा असू द्या, मानाचा असू द्या, प्रतिष्ठेचा असू द्या, वैभवाचा असू द्या, संपत्तीचा असू द्या, सौंदर्याचा असू द्या, तारुण्याचा असू द्या, कशाचाही असू द्या, तो अभिमान जोपर्यंत जात नाही तोपर्यंत परमात्मा भेटत नाही. कथा काय करते? अभिमान घालवते. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. आणि घालवण्यास योग्य जर कोण असेल तर अभिमान आहे, आणि तो अभिमान घालवायचं कोण काम करत असेल तर ही कथा करते. म्हणून विगतो मान यस्मात्स विमान, त्याला विमान ही अवस्था प्राप्त होते. माणूस लीन होतो. उलट खरंच आपल्याला जर पदप्रतिष्ठा वैभव प्राप्त झाला असेल तर त्या पदप्रतिष्ठा वैभवावाल्या माणसानं सगळ्यांच्या समोर लीन व्हावं, त्याचा महिमा अजून वाढेल. त्यानं फार सामान्यांच्या समोर जाऊन अतिशय सामान्य होऊन त्यांच्याबरोबर व्यवहार करावा, त्याचा महिमा अजून वाढेल. पण पदप्रतिष्ठेने जर मनुष्य मोठा होण्याचा विचार करत असेल आणि जर तो खाली उतरतच नसेल, सर्वांबरोबर सुखसंवाद साधत नसेल, तर त्याचा मोठेपण खोटं मोठेपण आहे. मग त्यानं खाली यावं. हे सुद्धा सूत्र आहे, लक्षात घेण्यासारखं आहे. हे सुद्धा कथा शिकवते, गरजेचं आहे. मला सगळ्या लोकांकरता विमानाला सर्वांचा उद्धार झाला, पण भागवताचा महिमा अजून वाढला. धन्य भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशी. पण पिशाच्य योनीत गेलेला मनुष्य सुद्धा या कथेच्या श्रवणानं उद्धरून जाऊ शकतो. अशी ही कथा. या कथेचा हा तिसरा महिमा. पहिला ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाला, दुसरा भक्ती ज्ञान वैराग्यांना समाधान प्राप्त झालं, आणि तिसरं त्यागी धुंदुकारीचा उद्धार कथेच्या माध्यमातून झाला. नारदांना समाधान वाटलं. म्हटले महाराज सांगा ही कथा कशी केली पाहिजे, कुठे केली पाहिजे, त्याचा काही विधी असेल तर सांगा. मग विधी सांगू लागले. ते म्हणले असं आहे कथा, ही भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष आषाढ श्रावण आदी करून महिन्यांमध्ये शुभ मानली जाते. यानंतर त्यांनी भद्रा आणि व्यतिपात असणारा योग टाळून या कथेला सुरुवात करावी. कथा सुरू करत असताना भूदेवांना आमंत्रित करावं, त्यांचं पूजन करावं, त्यांना दानदक्षिणा द्यावी, भगवंताचं स्मरण करावं. 12 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. आपण जोडतो ना सुरुवात 12 वेळा. या कथेच्या श्रोता आणि वक्त्यांची स्थिती सांगितली. कथा सूर्योदयाला सुरू करावी, सूर्यास्तापर्यंत सांगावी. 3 तासाचा नियम नाही कथेचा, हे आपलं फक्त चालू आहे. सूर्योदयाला सुरू करायची आणि सूर्यास्तापर्यंत सांगायची. सूर्यास्तानंतर सांगायची नाही, आपली सूर्यास्त झाल्यावर सुरू होते, आपल्या वेळेनुसार. अशी असणारी कथा. मध्यंतरी संकीर्तन असावं, भगवंताचं स्मरण असावं. कथा त्यांनी ऐकत असताना 7 दिवस निर्जल राहून कथा ऐकावी, पाणी सुद्धा पिऊ नये. अशी कशी ऐकायची? म्हणजे मग पाणी पिऊन ऐका. म्हणे पाणी पिऊन तरी कशी जमेल, काहीतरी खावं लागेल. म्हणे मग दूध पिऊन ऐका. म्हणजे दुधावर पण जमणार नाही, मग फळं खाऊन ऐका. आणि फळावर पण जमणार नाही, मग काय करा? एक वेळेला फळं खा आणि एक वेळेला जेवण करा. म्हणे तसंही जमत नाही, आम्हाला काम धाम, तुम्ही काही मोकळे माणसं, आम्हाला काम करावं लागतं, कष्ट करावे लागतात. तू म्हणतो त्यांनी एक वेळेला फळं खा आणि एक वेळेला जेवण करा, 2 वेळेला जेवा. याच्यातच आहे तसं, 2 वेळेला जेवायचं. 2 वेळेला जर जेवण जमत नसलं तर 3 वेळेला जेवा. आणि जर तसंही जमत नसलं तर कथेला येतानाच शेंगादाणे फुटाने खिशात घेऊन या. बाबा इकडे इकडे पाहायला लागले की 2-2 दाणे तोंडात टाकत राहा, पण कथा ऐका. महत्वाचा विचार आहे माझा. कथा ऐकणं महत्वाचं. म्हणतात रामदास स्वामी पोटभर जेवण करून पूजा करत होते रामाची. कोणतरी विचारलं म्हणे महाराज हे जेवण केल्यावर पूजा करताय, काय चांगला नियम आहे का? ते म्हणे उपाशी राहून जर मनच लागत नसलं रामाच्या ठिकाणी तर काय त्या पूजेचा उपयोग आहे? पण मन लागलं पाहिजे ना रामाच्या पूजेत, म्हणून असू द्या. म्हणून जो ज्या पद्धतीने कथा ऐकेल त्याला तसं फल प्राप्त होईल. मग कथा सांगणारा कसा असावा, कथा ऐकणारा कसा असावा याचं वर्णन सांगितलं. कथा सांगणारा कसा असावा? विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरा भक्ता कार्य स्पृहा. तो विरक्त असावा, तो वैष्णव म्हणजे फक्त देवावरच प्रेम करणारा असावा, तो विप्र म्हणजे वेदशास्त्राधिकांना जाणणारा असावा. हे वक्त्याविषयी बोलतात.
जो त्यांनी सगळ्या लोकांना दृष्टांतपूर्वक कथा समजावून सांगणार असावा, दृष्टांत कुशलो धीर जो धैर्यवान असावा, असं वक्त्याचं वर्णन करून सांगितलं. निस्पृह स्वभावाचा असावा, निस्पृह वृत्तीचा असावा. ऐकणारे कसे असावेत? ऐकणारे सगळे लोक भाविक असावेत, श्रद्धावान असावेत, देवावर प्रेम करणारे असावेत, देवाच्या प्राप्तीची ओढ ज्यांच्या अंतकरणात लागलेली आहे असे असावे. असे नियम सांगून टाकले. याच्या व्यतिरिक्त अजून नियम आहे. कथेच्या काळात कांदा, लसूण, गाजर, मुळा, तरबूज हे सगळं खायचं नसतं. असे नियम आहेत खानपानाचे सुद्धा. नाही काय बाकीचे नियम पाळता आले हे तरी पाळले. कथा जर व्रतस्थ होऊन ऐकली तर कथा जास्त फल प्राप्त करून देते. भगवंताने प्रसन्न होतो लवकरात लवकर, असा कथेचा नियम सांगितले. असे नियम सांगतात नाही कुठे. तर एक चमत्कार झाला. शांत शीतल असणारा वारा येऊ लागला. कुठून वारा येतोय म्हणून सर्वजण पाहू लागले. तर समोरून त्यांनी श्री शुकदेवजी महाराज येत होते. तत्राययो षोडशी वर्षकस्तदा व्यासात्मजो ज्ञान महाप्रिचंद्रमा कथावसाने निजलाभ पूर्ण प्रेमना पठन भागवतम शने शने. शुकाचार्यांचंच आगमन झालं हरिद्वार क्षेत्रात. नारदजी महाराज यजमान आहेत ना, यजमानाचं कर्तव्य असतं. यजमानावर जबाबदारी असते. इथे आहेत ना यजमान, जबाबदारी आहे त्यांच्यावर. काय माहिती आहे? इथं आलेल्या लोकांना, जे पाहुणे मंडळी आहेत त्यांचं स्वागत करणं, सगळ्यांची चौकशी करणं, त्यांचा सत्कार करणं हे यजमानाचं काम आहे. मग नारदजी यजमान आहेत, स्वागत केलं शुकाचार्यांचं. या 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 बसा. आसनावर बसवलं. म्हणे महाराज तुम्ही आलात, फार चांगलं वाटलं, थोडं प्रवचन सांगा. मग शुकाचार्यांनी प्रवचन सांगितलं. श्री शुकोवाच हे धर्म प्रोचित कैतवोत्र परमो निर्मत्सरा नाम सताम वेद्यम वास्तवमत्र वस्तु शिवदम तापत्रयं मूलनम. भागवताचा महिमा शुकाचार्यांनी सांगितला की भागवत कसं आहे? अतिशय श्रेष्ठ आहे. श्रीमद भागवतम पुराण तिलकम यत वैष्णवानाम धनम. हे भागवत पुराणांमध्ये तिलक म्हणजे श्रेष्ठ असणार आहे. श्रेष्ठत्व याला प्राप्त झालं. मुकुटमणी आहे आणि वैष्णवांचं हे धन आहे. ही परमहंस संहिता यस्मिन पारमहंसमेकममलम ज्ञानम परम गीयते. परमहंस स्वरूपात त्यांनी आरूढ असणारे जे महापुरुष आहेत ते याचं वर्णन करून सांगतात. असं असणारे भागवत आहे. हे कुठेही मिळत नाही, कोणालाही मिळत नाही. शुकाचार्य म्हणतात स्वर्गीय सत्तेचे कैलासे वैकुंठे नास्यम रसा. ही भागवत कथा स्वर्गात होत नाही, ही वैकुंठात होत नाही, ही कैलासात होत नाही. तिथं हा दिव्य असणारा रस प्राप्त होत नाही. म्हणून आता पिबंतु सद्भाग्य मामा मुंचत करे हेचेत. मग भाग्यवान असणाऱ्या श्रोतृवर्गानं या भागवत कथा रसपानाचं पान करावं असं शुकाचार्यांनी स्वतः वर्णन करून सांगितलं. शुकाचार्यांचं प्रवचन होतं नाही कुठे तर दुसरा चमत्कार झाला. अतिशय दिव्य असणारं वातावरण निर्माण झालं. लख असणारा प्रकाश सर्वांच्या समोर पडला. सर्वजण आश्चर्याने पाहू लागले की कसला हा प्रकाश दिसतोय. पाहता पाहता त्या प्रकाशाने एक आकृती धारण केली. दिव्य असणारी भगवंताची मूर्ती प्रत्यक्ष प्रगट झाली. पितांबर धारण केलेला परमात्मा, सावळा सुकुमार असणारा भगवान, चतुर्भुज असणारा परमात्मा, मोर मुकुट बंसीवाला प्रत्यक्ष सगळ्या भक्तांच्या समोर प्रगट झाला. सगळ्या भक्त वृंदांनी त्या भगवंताला डोळे भरून पाहिलं. सर्वांना आनंद झाला. सर्वजण त्यांनी आनंदाने भगवंताच्या नावाचा घोष करू लागले. जिथे सत्संग होतो तिथे परमात्म्याला प्रगट व्हावं लागतं. एकटा आला नाही, सर्व भक्तांना येऊन आला. प्रल्हाद, उद्धव, इंद्र आदी करून सर्वजण आले आणि सर्वजण भगवंताला पाहून प्रसन्न अंतःकरणाने भगवंताचं संकीर्तन करू. कसं संकीर्तन करतात सांगितलं. प्रल्हाद स्थालधारी, प्रल्हादाने टाळी वाजवायला सुरुवात केली. प्रल्हाद स्थालधारी धर्मगीत तयाच्या उद्धव कांसधारी, उद्धवाने टाळ वाजवायला सुरुवात केली. वीणाधारी सुरर्षी नारदजी महाराज वीणा वाजवू लागले. स्वरकुशल तया राग करता अर्जुन अद्भुत राग आळवू लागला अर्जुन. इंद्रवादी मृदंगम, इंद्र त्यांनी मृदंग वाजवू लागला. भगवान प्रसन्न आहे, भक्तांकडे पाहतोय.
सनकादिक संत जगणे भगवंताचा घोष करतायत, नामाचा घोष सर्वजण करू लागले आणि संकीर्तन जगणे होऊ लागलं. सर्वजण भगवंताला आळू लागले. श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण निमंत्रित करतो श्री व सौ गोकुळ गाडेकर, अशोक शेठ भराडिया, श्री व सौ मोहन बेलेकर, श्री व सौ खंडू मारुती मेहेत्रे, श्री व सौ बाळासाहेब रत्नबारजी, श्री व सौ मधुकर गजानन महाले, श्री व सौ दिनकर बाबूराव